नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक विश्वास लचके यांचे परममित्र तथा नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचे सुपुत्र ऋतुराज पांडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व युवक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी ऋतुराज पांडे यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केलाय। नाशिक येथे अभिष्टचिंतन सोहळा व मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले असून राजे बहादूर मित्र परिवार तसेच असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत परिसरात आनंदाचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आज माजी महापौर विनायक पांडे यांचे सुपुत्र ऋतुराज पांडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडत आहेत आणि राजे बहादूर या मित्र परिवारांकडून त्यांना अनेक कार्यक्रम असो किंवा रक्तदान शिबिर असो किंवा मिसळ पार्टी असो असे अनेक आयोजन केलेले आहे। तर आपण त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज माझ्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 13 जुन्या नाशकातील सर्व मित्र परिवारांनी, ज्येष्ठ नागरिकांनी व पक्षाच्या सर्व लोकांनी येऊन मला अभिनंदन केलं, त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। तर सर्व नाशिककरांना माहितीच आहे, माजी महापौर विनायक पांडे यांनी नाशिकच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचा विकास कशा प्रकारे केलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्यांचे सुपुत्र देखील नाशिक जिल्हा घडवत आहेत। तर आपण बघू शकतो की हजारोच्या संख्येने इथे शुभेच्छुक उपस्थित आहे व भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहे। तर नक्कीच भाऊ इथून पुढे देखील त्यांच्या प्रभागाचा विकास करतील यात काही शंका नाही। तसेच नाशिक लोकशाही न्यूजला भाऊंनी माहिती दिल्याबद्दल भाऊंचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।